नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण हिमालया या कंपनीच्या स्टिफलॉन या गोळीबाबत माहिती घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे की अशाच नवनवीन औषधांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, स्टिफलॉन ही हिमालया या कंपनीची गोळी असून यामध्ये पूर्ण आयुर्वेदिक घटक आहेत। आता पाहूया मित्रांनो, स्टिफलॉन गोळीचा वापर आपण कुठे करायचा। स्टिफलॉन या गोळीचा वापर आपण ज्यावेळेस जनावरांच्या दुधामध्ये रक्त येत असेल, ज्याला आपण हिमोगॅलॅक्टिया असे देखील म्हणतो, या आजारामध्ये आपण याचा वापर करू शकतो। मग यामध्ये कासेला किंवा सडाला दुखापत झाली असेल, सोबतच रक्तवाहिन्या फुटल्या असतील, त्या ठिकाणी देखील आपण स्टिफलॉन गोळी वापरू शकतो। किंवा मास्टायटिस मध्ये जरी लालसर रक्त येत असेल, त्या ठिकाणी आपण स्टिफलॉन गोळ्या वापरू शकतो। सोबतच व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे ज्यावेळेस दुधाला लालसरपणा येतो, त्या ठिकाणी देखील आपण स्टिफलॉन ही गोळी वापरू शकतो। तसेच ज्यावेळेस जनावरांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ब्लिडिंग म्हणजेच पचन संस्थेतील कुठल्याही अवयवामधून रक्तस्राव होत असेल, त्यामध्ये मग शेणामध्ये लालसरपणा जरी येत असेल, या ठिकाणी आपण स्टिफलॉन गोळ्या वापरू शकतो। सोबतच जर जनावरांना शारीरिक दुखापत झाली असेल, त्यामधून रक्तस्राव होत असेल, या ठिकाणी सुद्धा आपण स्टिफलॉन गोळ्या वापरू शकतो। किंवा जर जनावरांना शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होत असेल, त्या ठिकाणी देखील आपण स्टिफलॉन गोळ्यांचा वापर करू शकतो। तसेच ज्यावेळी जनावरांना लघवीमध्ये लालसरपणा येतो किंवा रक्तस्राव होतो, ज्याला आपण हेमॅच्युरिया असे म्हणतो, या ठिकाणी देखील आपण बोलस स्टिफलॉन याचा वापर करू शकतो। बऱ्याच वेळा जनावरांमध्ये नाकातून देखील रक्तस्राव होतो, ज्या स्थितीला आपण एपिस्टॅक्सिस असे म्हणतो। या स्थितीमध्ये देखील आपण स्टिफलॉन गोळ्या वापरून रक्तस्राव थांबवण्यास मदत करू शकतो। स्टिफलॉन गोळ्या आपण पशुमध्ये कुठल्याही प्रकारच्या रक्तस्राव असणाऱ्या समस्यांमध्ये वापरू शकतो। सोबतच गाभण जनावरांमध्ये या गोळ्यांचा कुठल्याही प्रकारे आपल्याला साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही। मित्रांनो, आता स्टिफलॉन गोळ्यांच्या डोस बद्दल जर सांगायचे झाले तर आपण स्टिफलॉन गोळ्या गाई, म्हैस, उंट, घोडा यामध्ये 2 गोळ्या सकाळी तसेच 2 गोळ्या संध्याकाळी याप्रमाणे देऊ शकतो। त्यासोबतच जर लहान कालवडींमध्ये किंवा वगारामध्ये आपल्याला द्यायची असेल तर सकाळी 1 गोळी आणि संध्याकाळी 1 गोळी याप्रमाणे आपण याचा डोस देऊ शकतो। तसेच शेळी किंवा मेंढीमध्ये आपण स्टिफलॉन गोळ्या सकाळी अर्धी आणि संध्याकाळी अर्धी याप्रमाणे वापरू शकतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत। धन्यवाद।